नमस्कार, मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मस्त खा आणि स्वस्त रहा. तर एकादशी निमित्त आज आपण पाहणार आहोत उपवासाचा बटाट्याचा शिरा. तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर पहिल्यांदा मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. याच्यावरची साल आपण काढून घेतलेली आहे. आता आपण हा बटाटा बारीक किसणीवरती किसून घेणार आहोत. तुम्ही हाताने स्मॅश केला तरी चालणार आहे, पण किसणीने किसल्याने हा बटाटा व्यवस्थित असा बारीक होतो, याचे कुठे गठ्ठे राहत नाहीत. तर अशा प्रकारे आपण हा बटाटा व्यवस्थित किसणीवरती किसून घेतलेला आहे. आता मी हा एका वाटीमध्ये काढून घेते. तर उकडलेला बटाटा मी एका वाटीत काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे. त्यात मी केशर भिजत घातलेलं होतं. तुम्ही पाहू शकता या दुधाचा रंग थोडा पिवळसर असा झालेला आहे. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. तूप थोडंसं तापलं की त्यात आपण उकडवून घेतलेल्या बटाट्याचा किस यात घालून घेऊया. साधारण 4 ते 5 मिनटं आपण हा किस व्यवस्थित तुपात परतून घेणार आहोत. हा किस तुपात घातल्याच्या नंतर सतत परतत राहायचा आहे, नाहीतर तो कढईला लागू शकतो. त्यामुळे हा किस आपण सतत ढवळत राहायचा आहे, परतत राहायचा आहे. आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण हा बटाटा व्यवस्थित या तुपात परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे 1 वाटी केशरचं दूध ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर हा बटाटा व्यवस्थित या दुधात एकजीव करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा उकडलेला बटाटा व्यवस्थित या दुधात एकजीव झालेला आहे. तुम्ही छान असा हा परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी साखर घालून घेणार आहोत. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. पुन्हा आपण हे एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित आपण इथे हे मिश्रण परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यावरती झाकण घालून घेणार आहोत. साधारण 2 मिनटं आपण झाकण घालून गॅस बंद करून ठेवणार आहोत. आता 2 मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान मस्त असा हा आपला बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आपण हा एका वाटीमध्ये काढून घेऊया. यावर आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि केशर घालून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला हा उपवासाचा बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. हा बटाट्याचा शिरा खाण्यास अतिशय सुंदर लागतो. तुम्ही नक्की हा ट्राय करा
आणि कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला आजची ही बटाट्याच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, ज्याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर खात रहा आणि पाहत रहा. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.